सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला लोकनेता हरपला अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी व्यक्त केल्या। महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतंच मुंबईहून बारामतीकडे जाताना बारामती या ठिकाणी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशभर शोक व्यक्त केला जातोय। त्यातच उरण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांच्या वतीनं उरणमधल्या आनंदी हॉटेलमध्ये अस्थि कलश पूजन आणि शोकसभेचं आयोजन केलेलं होतं। यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी अस्थि कलशाचं पूजन करून माणकेश्वर या ठिकाणी समुद्रात अस्थींचं विसर्जन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांबरोबर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक स्पष्ट आणि निर्भीड व्यक्तिमत्व आपल्यातनं हरपलंय अशी भावना व्यक्त केली। यावेळी उपस्थितांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांतीसाठी प्रार्थना केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी अस्थि कलश पूजन आणि शोकसभेचं आयोजन केलेलं होतं। अत्यंत शोकाकुल वातावरणात शोकसभा संपन्न झाली आहे। आज इथं उरणमध्ये अजितदादाच्या विषयी शोकसभा संपन्न झालेली आहे। आपल्या काय भावना आहेत? शोकसभेसाठी आज आम्ही सर्व हजर झालो होतो पक्षाचे पदाधिकारी, परंतु अजितदादा आमच्यामधून निघून गेले ते अजूनपर्यंत आम्हाला विश्वास बसत नाही। असं कुठेतरी वाटतं की कुठून तरी अजितदादा आमच्या पुन्हा सामील होतील। कदाचित थोड्या कालासाठी ते गायब झाले असतील आणि अचानक पुन्हा आम्हाला ते सरप्राईज गिफ्ट देतील आणि ते स्वतः आमच्यामध्ये सामील होतील, अशी एक भावना अजूनपर्यंत आमच्या मनामध्ये आहे। अजितदादा आम्हाला सोडून जातील, अशा पद्धतीने जातील हे कधी आम्ही कल्पनाच केली नव्हती। आज त्यांच्या जेव्हा आम्ही आठवणींना उजाला देत होतो, खरोखर म्हणजे मन भरून आलं, मन दाटून आलं होतं। कुठून सुरुवात करायची, काय सुरुवात करायची, कारण अजितदादा हे आमच्यासाठी एक मायबाप होते, आमचा आधार होते आणि अशा पद्धतीने त्यांची एक्झिट झाली हे खरोखर मनाला न पटणारं आहे। आणि आज त्यांची अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवला होता, शोकसभा आयोजित केली होती। सर्व पक्षाचे कार्यकर्ते, बाकीच्या पक्षांचे कार्यकर्ते इथे जमा झाले होते। प्रत्येकाने त्यांच्या आठवणींना उजाला दिला आहे, त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत आणि आज आम्ही सर्व त्यांच्या आठवणीने भावूक झालेलो आहोत। शब्दांनाही कोडं पडलेलं आहे की बोलायचं काय, सांगायचं काय, अशा पद्धतीने त्यांना आपण हे करायचं, काही गलत नाही। एकदम स्पीचलेस होऊन झालेलो आहे।